हाय, हॅलो, नमस्कार. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? अगदीच मस्त आणि मजेतच असाल. तर बघा, आम्ही इथं कोकण ट्रिपला निघालेलो होतो. तर आमचा हा पहिला दिवस होतो. संध्याकाळीच निघालेलो होतो. तर आम्ही साधारणतः पहाटे 4 ते 5 वाजता पोहोचलो होतो तिथे. मग थोडासा आराम करायचा ना, कारण कुठंही स्टॉप घेतला नव्हता. आम्ही नीट निघालो होतो. म्हणजे बीडपासून, म्हणजे अंबाजोगाईपासून ते डायरेक्ट इकडं सांगली जिल्ह्यामध्ये नरसोबाची वाडी. तर या ठिकाणी इथं आलेलं आहोत. तिथं एक रूम वगैरे केली आणि थोडंसं सकाळी फ्रेश वगैरे आंघोळ्या वगैरे करून ना आम्ही अगोदर इथं आलो होतो. सरांना काहीतरी काम होतं ऑनलाईन शाळेचंच, तर तेच करत बसले होते. ते म्हटले की इथं नदी आहे, तर मग तिथं जाऊन मुलांना घेऊन जातोपर्यंत. तर त्यांचं फोटोशूट, रील्स वगैरे काढणं असं काही थोडंफार सुरू होतं. तर तेच इथं मुलांचं काढत होतं. आणि हा वाडा दिसतो ना, हा संताजी घोरपडे यांचा तिथं समाधीस्थळ आहे बरं. तर त्या ठिकाणी हे आम्हाला जायचं आहे थोड्याच वेळामध्ये. त्या घराच्या समोरच भजन कीर्तन वगैरे सुरू आहे. तर त्याचाच थोडासा आवाज येत आहे, तो इग्नोर करा. आणि इथं छान धूप अगरबत्ती यांच्या वासाने आम्ही दर्शन वगैरे घेतले. आणि ह्या आजी बघा, इथं मंदिरात येऊन ह्यांना छान निद्रावस्था लागलेली होती. तेच थोडंसं पाहून म्हणजे हसू आलं की इथे मंदिरात येऊन किती समाधान असतं वगैरे. तर बघा, इथे आलो होतो. सांगली जिल्ह्यामध्ये आहे नरसोबाची वाडी. तर येथे ना हे मंदिर कृष्णा आणि पंचगंगा या नदीच्या संगमावर हे वसलेलं आहे. त्यामुळे येथील ना शेतीसुद्धा खूप छान प्रकारे पिकते आणि येथील वातावरण हिरवेगार आणि प्रसन्न आहे. आम्ही इथं मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन वगैरे बाहेर दर्शन वगैरे घेतलं. आणि हे नरसिंहस्वामी, हे दत्तप्रभूंचे दुसरे अवतार श्री नरसिंहस्वामी यांनी या नद्यांच्या संगमावर तब्बल 12 वर्ष तपश्चर्या केलेली होती. तर त्याच्यामुळेच ना हे स्थान एकदम जागरूक असं मानलं जातं. तिथेच दर्शन वगैरे घेतल्यानंतर ना खाली थोड्याशा पायऱ्या आहेत आणि इथं नदीला जायला तिथे म्हणजे वाट आहे. तर तिथे देखील आम्ही दर्शन घेतलं आणि असं स्नान वगैरे पाणी वगैरे सोडलं. अर्धे म्हणतात वाटतं त्याला. तर अशा प्रकारे. आणि इथं ना श्वान खूप आहेत बरं. श्वान म्हणजेच कुत्रे. तर इथे कारण नरसिंह स्वारींचे हे अतिप्रिय आहेत ना, हे तुम्हाला माहितीच असेल. तर दर्शन वगैरे झाल्यानंतर ना आम्ही इथे बोट वगैरे आहे. तर भाविकांना फिरण्यासाठी पण हे छान असे स्थळ आहे. एकदम वाराणसीमध्ये गेल्यासारखा फील होत होता बरे. कारण मी काय वाराणसीला गेलेली नाही, पण वाराणसीमध्ये हे असंच आहे ना, बोटिंग, नंतर हे असं पायऱ्या वगैरे टी व्हीमध्ये पाहिलेलं आहे. तर त्याच्यावरून मी तर सतत म्हणत होते की आपण वाराणसीला आल्यासारखं फील होत आहे. आणि हे खूप छान वाटत होतं. आणि इकडं थोडंसं साईडला पाण्यामध्ये आलं ना जहाज घेऊन, तर बोट घेऊन, तर हे असं छान असं दिसत, जसं की बाहुबलीमध्ये कसं एंट्री होताना ते छान असं दिसतं, अगदी तशा प्रकारे मुलं अगदी मस्तच इथं एन्जॉय करत होती. कारण बोटमध्ये बसण्याचा हा त्यांचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. विवेक तर खूपच छान इथं एन्जॉय करत होता. म्हणजे सगळ्यांनाच असं छान वाटत होतं बरं. ह्या पाण्यामध्ये वगैरे एकदम शांतता आणि प्रसन्न असं वातावरण वाटत होतं. तुम्ही सुद्धा इथं म्हणजे थोडंसं पाहून घ्या, छान आहे. आणि तिथूनच एक पूल जात आहे, याच्यावरून वाहने वगैरे जातात, ट्रान्सपोर्ट होतो तिथून. तर खूप छान आहे आणि निसर्गरम्य वातावरण आहे. थोडंसं गॉगल वगैरे घालून सेल्फी वगैरे काढला. मुलं असे छान एन्जॉय करत होते. एक चक्कर वगैरे आम्हाला अशी गोल राऊंडमध्ये मारली होती. आणि ही नदी आहे ना, ती कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचा हा संगम आहे. तुम्हाला आठवतं का, आपण पुस्तकात वगैरे वाचलेलं होतं ना, ते अगदी ते आठवत होतं इथं सगळं. आणि इथं उंबराचे पण झाडं खूप आहेत बरं. या दोघींना मात्र रील काढायची होती एक, म्हणून त्या म्हणत होत्या की आमचं शूट कर थोडंसं. मग त्यांचं इथं काढलं. इथं फुलं होते थोडेसे, तेच मयूनं घेतले होते. आणि ते फुलापासून ती म्हणत होती की माझे पण फोटो वगैरे काढ. आता दर्शन वगैरे झालं, आता पोटोबा करायचा होता थोडासा. मग स्नॅक्स थोडेसे मुलांना घेऊन दिले. आणि त्यानंतर आम्ही जेवण वगैरे तिथं केलं, कारण तिथंच महाप्रसाद होता ना. त्यानंतर तुम्हाला जे दाखवलं होतं संताजी घोरपड्याचं इथं समाधी स्थळ आहे म्हणून, तर त्या ठिकाणीच आलो होतो. हे असं पावन स्थळ आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातले हे संताजी घोरपडे बघा, संताजी राव घोरपडे यांचं आहे हे समाधीस्थळ. आणि इथून आम्ही नंतर ह्या अशा पायऱ्या वगैरे आहेत येण्यासाठी जाण्यासाठी. आणि हे दिवळी वगैरे बघू शकतात, त्यामध्ये मुलं बसत होते आणि एन्जॉय पण करत होती. त्यानंतर तिथं जवळच एक कार्तिक स्वामींचं मंदिर आहे. मयू मात्र प्रत्येक देवाच्या दर्शन घ्यायला लागले की हे खरंच आहेत का, असं आहे का, तसं आहे का, तिचे प्रश्न उत्तर भरपूर असे होते. आणि सर त्याचे उत्तर वगैरे देत होते.
तर मुलांना असं छान वाटतं ऐतिहासिक स्थळावर, तर मुलांना विशेष करून न्यायला पाहिजे. त्यानंतर हे देखील एक मंदिर होतं जवळच त्याच्या शेजारी, तर तिथेही आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि खालून आलो संताजी घोरपडे यांचं आम्ही दर्शन घेऊन. पण त्यानंतर आम्हाला समजलं की इथं एक काहीतरी असं छिद्र आहे आणि चला चल. त्याच ठिकाणी खाली संताजी घोरपड्याची समाधी होती ना, त्याच ठिकाणी एक मंदिर होतं, गणपतीचं मंदिर होतं. आणि हे बघा, हे इथपर्यंत आहे बरं. दरवर्षीचं इथं काउंट करून ठेवलेलं इथपर्यंत पूर आलेला होता म्हणून असं. तर हे बघू शकतात तुम्ही 2005पर्यंत इथपर्यंत आला, म्हणजे एकदम शेवटच्या पायऱ्यापर्यंत वरतीपर्यंत पूर आलेला होता. आणि त्या गणपतीच्या मंदिरातनं बाहेर जे होल होतं ना, त्या होलमधून जर आपण असा आवाज दिला का तर आत्मशंकाचा आवाज येतो असं वाटत होतं. त्यानंतर आलोत. हे वनस्पती कोणती आहे काय माहीत नाही बरं. हे फूल छान दिसत होतं म्हणून आम्ही तोडायला गेलोत, पण तिथले माणसं म्हटले की हे विषारी आहे, तरी वनस्पती कोणती आहे ना ते नक्की सांगा. आणि हे बघू शकतात, हिरवळ अगदी मनाला समाधान देऊन जाणारी होती आणि एकदम थंडावा वगैरे होता. हे नदीकाठी खूप छान वसलेलं गाव आहे. तुम्ही देखील नक्की जा आणि आवडलं असलं तर